नमस्कार, मी दर्शना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांत स्पेशल पाऊच बनवणार आहोत. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ असा पाऊच आहे. आपण त्याची उंची घेतलेली आहे 6.5 बाय आणि आडव्या साईडला 10.5, 6.5 आणि 10.5 असं अंतर टाकलेलं आहे. आपण 2 ब्लाऊज पिसांचे तुकडे जॉईन केलेले आहेत. लेस, रनर आणि चेन आणि लेसचा तुकडा, एक नॉटचा तुकडा आपल्याला पाहिजे पाऊच पकडण्यासाठी. अशा प्रकारे एवढ्या सामानामध्ये आपण सुंदर असा पाऊच बनवणार आहोत. एकदम फॅन्सी लुक देणारा. वेल्वेटचं ब्लाऊज पिसांचे तुकडे आहेत ते 2. ते आपण कसे जॉईन करून हे करणार आहोत. आणि शर्ट पीसचा तुकडा, म्हणजे अस्तर कुठलाही घेऊ शकता. आणि हे फॉर्म हे साड्यांमध्ये येतो, हा फॉर्म, तो फॉर्म घेतलेला आहे. बघा कसा आपण हे तिन्ही सेम अंतरावर कापायचे आहेत आणि तिन्ही पण आपण एकत्र अटॅच करून घ्यायचे आहेत. मेन फॅब्रिक, फॉर्म आणि अस्तर हे तिन्ही एकत्र अटॅच करून घेतलेले आहेत आपण. बघा सुंदर असा पाऊच बनवणार आहोत, फॅन्सी पाऊच बनवणार आहोत आपण अशा प्रकारे. आणि साईडचं राहिलेलं आपल्याला कापून टाकायचं आहे. बघा पूर्ण राहिलेलं कापून टाकायचं आहे आपल्याला. आता आपण जी लेस जॉईन केलेली आहे, कापड जे जॉईन केलेले त्याच्यावर आपण लेस लावणार आहोत, ही जेणेकरून ती शिलाई दिसणार नाही. म्हणून आपण ही लेस आणि त्याला डेकोरेट करतोय, म्हणजे छान वाटेल, वेगळं काहीतरी वाटतंय. बघा अशा प्रकारे आपण लेस अटॅच केलेली आहे. आता आपण चेन बघा कशी लावतोय. चेन उलटी लावायची. बघा उलटी ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि चेन लावल्याच्या नंतर आपल्याला जे त्या शिलाई धागे वगैरे दिसतात ना, ते आपण, आपल्याकडं नॉनवेन नाही आहे तर आपण ज्या साड्यांना ज्या पिशव्या येतात बघा कपड्याच्या, हे नॉनवेन सारखंच आहे. तर त्याने आपण ती शिलाईला फिनिशिंग देणार आहोत. अशा प्रकारे पट्ट्या काढायच्यात आपण. सेम नॉनवेन असतो ना दुकानामध्ये, तसंच सेम त्या पिशव्या असतात, त्या पिशव्या वापरायच्या आपण, पिशव्याचे तुकडे, म्हणजे छान फिनिशिंग येते, धागे पण निघत नाही आणि खूप फिनिशिंग येते. बघा अशा प्रकारे आपण दाब शिलाई टाकणार आहोत. त्याच्यावर दाब शिलाई टाकून बघा अशा प्रकारे आपण शिलाई टाकून घेणार आहोत. टाकाऊ वस्तूंपासून आपण टिकाऊ वस्तू बनवत आहोत वाण देण्यासाठी. हळद कुंकू संक्रांतीला खूप महिला करतात. आपण त्याचे मार्केटिंग पण करू शकता. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही बनवून देऊ शकता, त्याला काही वेळ लागत नाही बनवायला. बघा अशा प्रकारे आपण दुसऱ्या साईडनं पण चेन स्टिच करून घेतोय. सेम तीच प्रोसेस करायची आहे. उलट्या साईडने शिलाई टाकायची आहे. आता आपल्याला शिलाई टाकून झाल्याच्या नंतर दोन्ही चैनी वेगळ्या करायच्या आहेत, म्हणजे वेगवेगळ्या करायचं आहे आपल्याला चैनी. बघा आता आपण खेचणार, म्हणजे हे कापड लावून घेतल्याच्या नंतर आपण खेचणार आहोत. हे नॉनवेन लावतोय आपण, म्हणजे नॉनवेन सारखंच कापड आहे पिशवीचं. बघा आता आपण खेचून घेतोय. आता खेचायचं दोन्ही साईडनी, म्हणजे वेगवेगळा होईल. बघा अशा प्रकारे आपल्याला खेचायचंय. आणि आता आपल्याला दुसऱ्या साईडला फिनिशिंग द्यायची. बघा खूप सुंदर असा पाऊच बनतोय आपला. मैत्रिणींनो नक्की बघा, व्यवस्थित शिवायचा प्रयत्न करा. बघा
आता आपण बघा किती छान दिसते फॅब्रिक आपलं. आता आपल्याला रनर टाकून घ्यायचे. रनर टाकायच्या आधी आपल्याला दोन्ही साईडला चेनची 2 टोके काढायची आहेत, म्हणजे 2 धागे असतात चेनीचे ते काढायचे आणि त्याच्यात रनर टाकून घ्यायचे. रनर टाकायचं काही अवघड नाही आहे. बघा रनर टाकून झालेला आहे आपला आणि आपल्याला आता पलटी करून घ्यायचे. पलटी करून घेतल्याच्या नंतर आपल्याला चेन आणि समोर त्याचं हे काढायचे, सेंटर काढायचं आहे. चैनीच्या समोरचं सेंटर तिथं टच करून घ्यायचं आहे आणि तो टच आपल्या चैनीवर ठेवून अशा प्रकारे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची. बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे शिलाई टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा ते हे द्यायचे, फिनिशिंग देण्यासाठी तो कापड वापरतो आपण नॉनविन सारखा, तो द्यायचा आहे. नॉनविन सारखा कापड आहे तो द्यायचा आहे आता परत. बघा आता ह्या साईडने आपल्याला हे कापड लावून घ्यायचे आधी आपण, म्हणजे फिनिशिंग आणि धागे निघत नाही आपल्या पाऊचचे. पर्स पण बनवू शकता तुम्ही अशा प्रकारे. पर्सला पण सेम आपल्याला वापरायचे हेच फॉर्म, अस्तर, चैन, रनर, मेन फॅब्रिक. पर्स पण बनवू शकता, खूप सुंदर सुंदर पर्सचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, नक्की तुमच्यासाठी मी पर्स पण बनवून दाखवेन. आता बघा आपण नॉटचा तुकडा टाकतोय चेनच्या कोपऱ्याच्या इथे आणि आपण शिलाई टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला नॉट हातात पकडायला पाऊच साठी नॉट टाकतोय. आता आपण कापड टाकून फिनिशिंग देतोय. बघा मैत्रिणींनो, नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ कसं वाटतं ते पण मला कमेंटमध्ये सांगा. बघा आणि पाऊच बनवायचा प्रयत्न तरी करा, नक्की जमेल. बघा आपण ते टोक काढतोय पेनाच्या साहाय्याने किंवा कैचीच्या साहाय्याने नोक काढून घ्यायची टोक आपल्या पाऊचचे. आपला पाऊच कंप्लीट झालेला आहे मैत्रिणींनो. बघा किती सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे आपला पाऊच झालेला आहे. बघा सुंदर असा पाऊच आपला वाण हळदी कुंकवाला देण्यासाठी झालेला आहे. बघा मैत्रिणींनो, नक्की बनवा. बघा बाय.